झेडपी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांचे बिगुल 31 मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. मुंबई राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन 2026 मधील जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला वेग आला आहे. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून जिल्हा परिषदांनी 31 मार्च 2026 पूर्वी शिक्षक बदल्यांची आवश्यक प्राथमिक कार्यवाही पूर्ण करावी असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. 31 मार्चपूर्वी आक्षेप निकाली काढण्याचे आदेश बैठकीतील निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे आणि त्यावर प्राप्त होणारे आक्षेप निकाली काढणे ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 आणि भाग 2 मधील अर्जांची छाननी आणि अपिलांच्या कार्यवाहीचाही समावेश असणार आहे. अवघड क्षेत्रासाठी 15 मार्चची डेडलाईन. ज्या जिल्हा परिषदांनी अद्याप अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही त्यांना 15 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. अवघड क्षेत्राचे निकष ठरवताना सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असलेल्या गावांचा विचार स्थानिक समितीने करावा. यासाठी आरटीओ मान्यताप्राप्त वाहतूक व्यवस्था विचारात घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. बदली प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे. पती-पत्नी एकत्रीकरण. विशेष संवर्ग भाग -2 अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरणासाठी 30 किलोमीटरच्या अंतराची अट तपासताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र आणि गुगल मॅपवरील अंतर या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातील. संच मान्यता व समायोजन. सन 2025 ते 26 ची संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण करण्याची कार्यवाही 7 नोव्हेंबर 2024 च्या वेळापत्रकानुसार तातडीने पूर्ण करावी. आंतरजिल्हा बदली. आंतरजिल्हा बदलीसाठी अद्ययावत संच मान्यतेनंतर रिक्त पदांच्या बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. तांत्रिक मदत. बदली प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विन्सिस आयटी सर्व्हिसेसतर्फे प्रत्येक विभागानुसार तांत्रिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रधान सचिवांनी घेतलेल्या या बैठकीस ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे, कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश शिंदे आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.